यस, सामन्याला करूया सुरुवात मित्रांनो, जास्तीचा वेळ घेऊ नका. पहिला चेंडू आणि रिव्हर्सचा अटेम्प्ट, अनसक्सेसफुल अटेम्प्ट. बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली आहे. संघाच्या धावेचा श्री गणेश होतोय. धावफलकावर धावा लागली. एक वाजून 35 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. अगदी 16 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळायचे आहेत. याच अनुषंगाने आपल्याला नक्कीच गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षण करणारी टीम अल्तूर संघ हे देखील आपण नोंद घ्यायची आहे. दिशा देण्याचा प्रयत्न, यावेळेस डॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. यावेळेस मात्र डॉट चेंडू काउंट केला जातोय. योगेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. अगदी लाजवाब गोलंदाजी पाहिली या योगेशची देखील. यावेळी देखील ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न होता, रूम बनवण्याचा प्रयत्न होता सागर यांचा, मात्र त्यामध्ये अपयशी ठरला. तर लेगबायच्या स्वरूपात आणखी एक सिंगल एक्झिक्यूट होते आणि सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो 2 या धावसंख्येवर. क्रिकेटचा हा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. दुपारचं सत्र रखरखत होऊन अगदी प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी विनंती असेल, अगदी मित्रांनो पाणी पेत जा, लिंबू सरबत पेत जा, अगदी स्वतःची काळजी या ठिकाणी घ्यायची आहे. यावेळेस क्या बात आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॅट मधून आला स्वीट साऊंड, चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. तर मात्र सुहासने सुरुवात केली आहे. कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला पाठवून दिले मिड विकेट दिशेने. ऑन साईडला बिगिट पुन्हा एकदा फुल टच, फुल टोल वसूल केलाय. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय, लागोपाठचा हा दुसरा षटकार. पहिल्या 3 चेंडूचा जर विचार केला तर गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं होतं. आता लागोपाठच्या 2 चेंडूवर मात्र सुहासने आपले वर्चस्व गाजवलंय. कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2 षटकारांची हॅट्रिक होईल का ते देखील पाहावं लागेल. रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि इथे मात्र सक्सेसफुल अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय वन बाउन्स सीमारेषे पार. मिळतील धावा 4. सुहासच्या बॅट मधून आणखी एक तडाखा, चौकार. अठरा धावा धावफलकावर लागतात. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, अगदी धावांची बरसात इथे मात्र शेवटच्या 3 चेंडूवर सुहास कडून आपल्याला पाहायला मिळाले. शुभम पाटील एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर 45 नंबरची जर्सी परिधान करून पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज आहे. रायटामध्ये विकेट सागर केसरकर स्ट्रायकिंग एंडला. फील्डमध्ये थोडंसं आता मात्र विस्तारलं जाईल कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपत आहे. 5 खेळाडू आता मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर वापर सुहासने देखील करताना आपल्याला पाहायला मिळाला. रायटामध्ये विकेट शुभम सज्ज. हाफ ट्रॅकर भिरकावून देण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू स्टंपच्या वरून इथे मात्र ट्रॅव्हल झालाय. डॉट चेंडू येतोय. अगदी चांगली सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी चिखलवाडी या संघाला सुहास बॅक टू डग आउट.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय दिनेश खेताल, मुंबई पोलीस कार्यरत, इनॅट नंबर 3 वर. पहिला झटका यावर गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते, मात्र खराब थ्रो. एका धावेचं रूपांतर इथे मात्र 2 धावेमध्ये केलंय. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 21 या धावसंख्येवर. यावेळेस फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल नाही आहे, तर थोडासा लांब राहिला चेंडू. 1 बाउन्स गॅदर केला, फेकी करतील तद्वर मात्र आणखी 2 धावा ऍड केल्या जातील धावफलकामध्ये. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 23 या धावसंख्येवर. यस, IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ आपण देखील या. आपला देखील क्रिकेट क्लब कोपाडे संघ, दोन्ही संघाच्या संघनायकाने इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. ARCC मुरबाड यजमान विपक्ष पाहुणे असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चोवीस धावा धावफलकावर लागतात. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. अगदी 12च्या सरासरीने इथे मात्र धावा बनवल्या गेल्यात फलंदाजांनी. बाहेर आले का नवीन गोलंदाज विशो गोलंदाजी मार्कवर. यावेळेस दिशा दिली आहे वीरेंद्र सेवा कक्षाला सलामी देण्यासाठी. चेंडू निघून चालला 1 बाउन्स, सीमारेषे पार, चौकार. आयोजक जुना बॉल कोणाला संध्याकाळी काय खाणार, काय झालं, सवय झाली आता काय घेते. कोण येते का सोबत जेवायला? नाही कोण. सोबत हसत असतो तसंच आल्यावर आतमध्ये एकदा फोन कर, नाही तर करायचं असेल तर कर, नाही तर राहू आतमध्ये आल्यावर फोन एकदा कर. नेक्स्ट बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस ऑन साइडला बिग हिट, मोठा फटका. दिनेश खेतालच्या बॅट मधून आणखी एक हाय हँडचा बिग हिट षटकार. दिवसभर उन्हात वैताग आला, सगळ्याचं डोकंच दुखणार आहे. थोडा वेळ झाला म्हणते डबा आणि बाहेर जायचं म्हणलं की डोकं फिरतं. 5 मिनिटासाठी बाहेर गेलो तरी डोकं फिरतं. आणि AC मधून बाहेर आलं की लय डोकं दुखतं. नेक्स्ट मॅच, नेक्स्ट बॉल, आणखी एक हाफ ट्रॅकर भिरकावून दिलाय. यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन, कमालीचा फटका आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चौफेर, चौकार आणि षटकारांची आतिषबाजी 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दिनेश खेताल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतोय. कमाल आणि कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरला 18, दुसऱ्या ओव्हरला 6. काम कमी आले, जास्त काम पेतोच आहे. परत चौकार 6, 2 चौकार. काम कंटिन्यू चालू आहे. आणखी एकदा पुन्हा एकदा इनफिल्ड खेळाडूंच्या वरून 30 दिशा आणि निकाल देखील तोच. लागोपाठचा दुसरा चेंडू जातो सीमारेषे पार.
चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट केली आहे. दिनेश खेतल स्वतः फलंदाज दिनेश खेतल परतीच्या प्रवासाला नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. ही खेळाडू होती आहे. हा प्रामाणिकपणा आहे, हा क्रिकेट आहे आणि ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विकेटचा होईल पतन. धक्का क्रमांक दुसरा लागतो आरके चिखलवाडी या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल खेतल आपल्याला मार्क सुरेश बने एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉग वरचं षटक. पहिला चेंडू क्या बात आहे, कमालीचा फटका उंच केलाय, लांब गेला जाईल का नाही. इथे मात्र पहिल्या चेंडूवर विकेटचं होईल पतन. सागर केसरकर बॅक टू डग आउट. घरी गेलो आमच्या घरात काय तमाशा काय आमच्या घरात काय तमाशा चालू आहे काय बरोबर मी काय लक्ष देणार नाही. हा रोहित आहे ना. हां तेच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित शतक कंप्लीट झालंय. 50 धावा फलकावर लागतायत. हां घेतलं लवकर दिली पटपट दिली आम्हाला सुट्ट्यावर आम्हाला आज गर्दी कमी होईल. जाऊया तुझी इच्छा असेल तर सांग जाऊ. यावेळेस क्या बात आहे, बेगावर स्वार अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल आले लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र सिंगल आले आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 3 धावा फलकावर लागतात. सुरुवात चांगली केली आहे षटकाची सागर केसरकर याने. हाफ ट्रॅकर पुल केलाय, पॉवरफुल असेल का हे देखील पाहावं लागेल. यस चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स सीमारेषे पार. मिळतील धावा 4. या इनिंग मधला हा पहिला चौकार तुषारच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू आपण पाहतोय तुषार. मॅन फ्रॉम अल्तोर संघाकडून आपण पाहिलं गेलं तर अगदी आक्रमक फलंदाजी त्याची जरूर आपण पाहायला मिळाली आहे. यावेळेस वाईटचा दाद मागितले. यस वाईट बॉल. आणखी एक अवांतर धावसंख्या धावफलकात ऍड केली जाते. धावफलक जाऊन पोहोचतो 8 या धावसंख्येने. 1 वाजून 56 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. अगदी 16 मिनिटांमध्ये हे इनिंगचा अंत झाला पाहिजे मित्रांनो. याच अनुषंगाने आपण देखील स्पीडअप करा. ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिसचा. लेग बायच्या स्वरूपात सिंगल झाली आहे. मोठे फटके खेळण्यापासून थोडंसं वंचित ठेवलंय यावेळेस सागर केसरकर याने. कोलवर टप्प्याचा चेंडू अगदी दिशा देण्याचा प्रयत्न होता अमोल यांचा. सिंगल झाली एक्झिक्यूट. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 4 धावा 3 धावा लेग बायच्या स्वरूपात आल्यात. 2 वाईटच्या आणि 1 चौकार अशा तब्बल मिळून 10 धावा धावफलकावर लागल्यात. तब्बल 55 धावा धावफलकावर लावल्या. 56 धावांचा टार्गेट सेट केले आणि ते चेस करण्याचा प्रयत्न. यावेळेस क्या बात आहे, कमालीचा आणि कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय तुषारच्या बॅट मधून. हॅन्ड हँडसम बिग हिट स्टँड अँड डिस्पॅच षटकार. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, जास्तीचा वेळ आपण देखील घेऊ नका. नेक्स्ट बॉल
आता मात्र विचार करावा लागेल सागर याला. स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू निघून चाललाय वन बाउंस सीमारेषे पार. आणखी एक मोठा तडाखा, आणखी एक मोठा फटका, चौकार. 20 धावा धावपलकावर लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक अगदी पाहायला गेलं तर प्रथम फलंदाजी करताना देखील आर के चिखलवाडी संघाने अगदी कमालीची फलंदाजी केली होती. तब्बल 18 धावा धावपलकावर लावल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना इथे मात्र आळतूर संघाने देखील 20 धावा धावपलकावर लावल्यात. एक विकेट अजून मिळवता आलेली नाही आहे. गोलंदाजी मार्कवर दिनेश खेतल, शावडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा खेळाडू. अगदी या नावाची देखील चर्चा राहिली आहे. या नावाने देखील प्रभावित केलं आहे असं नाव अर्थातच दिनेश खेतल, मॅन फ्रॉम RKCC चिखलवाडी. या स्पीडअप करा मित्रांनो, थोडंसं स्पीडअप करा. यावेळेस ऑन साइडला बिगिट टीम मध्ये प्रोटेक्शन आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अगदी चांगला स्टॉप. 2 धावा मिळवल्यात, 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. आपल्या संघातर्फे दिलेली कमिटमेंट नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या मैदानाच्या आतमध्ये. बावीस धावा धावपलकावर लागतात. 22 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्सचा श्री विठलाई पूजा स्पोर्ट्स आलतूर संघ. यावेळेस फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल आणि इथे मात्र झेल होतोय ड्रॉप. चांगला थ्रो, मात्र काय करताय. ओव्हर थ्रोची एक धाव नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एक छोटी धाव आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा मिळतील या चेंडूवर. यावेळेस ऑन साइडला बिगिट. आणखी एक मोठा फटका. क्या बात आहे. तुषार नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावतोय. मॅन फ्रॉम आलतूर, नाव आहे तुषार. षटकारांची आतिषबाजी. देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. जेवणाला सुरुवात झाली आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण या जेवणाचा देखील आपण लाभ घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण सिंगल वा नक्कीच धाव मिळेल. सिंगलच्या मध्ये धाव फलक जाऊन पोहोचतो 32 या धाव संख्येवर. यावेळेस क्या बात आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मनगडाचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. 38 धावा धाव पलकावा लागता येतं. अडतीस धावा धाव पलकावा लागतात. उर्वरित 12 चेंडू. अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 18 धावांचं समीकरण. येस, आयोजकांना विनंती आहे आपण पॉप इन क्रेज या ठिकाणी व्यवस्थित लाईन मारायची आहे. नक्कीच थोडासा अडथळा तिथे ही मॅच झाल्यानंतर आपण हे करायचं आहे.
12 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. यावेळेस फटका फसलाय. पहिल्या चेंडूवर मुकुंद. इथे मात्र वेल जज कॅच. क्या बात आहे. यासाठी जाणला जातो हा खेळाडू. म्हणूनच 2 ते 3 बेस्ट फिल्डरचे अवॉर्ड आहेत. असा खेळाडू मुकुंद कोणती चुकी करत नाही आहे. विकेट होईल पतन. महत्वाची विकेट. तुषार इथे मात्र परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी सुरजच्या नावावर आपण नक्कीच असेल कौतुक करावं लागेल. सुहासचा संघाचा संघनायक आहे, दिशादर्शक आहे आणि दिशा दाखवण्याचा प्रयत्न त्याचा राहिला आहे. यावेळेस साखोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. सिंगल झाले. एक्झिक्यूट. 39 धावा धावपलकावर लागतात. 10 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. बारा मिनिटांचा खेळ संपलाय. उर्वरित षटका आपल्याला 4 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत आणि त्या पॅनलच केलं जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. यावेळेस देखील फटका फसलाय. उलट्या काय करताय, काय बिघडतंय यावेळेस मात्र विचार करावा लागेल. नो घोषित केलाय पंचांनी. दंडित केलंय गोलंदाजाला. कारण पुढचा चेंडू आता मात्र फ्री हिट पाहायला मिळेल. 42 धावा धावपलकावर लागतात. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस क्या बात आहे. पुन्हा एकदा मनगटाचा वापर केलाय आणि टायमिंग देखील प्रॉपर आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार येतोय अमोलच्या बॅट मधून. 48 धावा धावपलकावर लागतात. आता मात्र 8 चेंडू 8 धावांची गरज आहे. 8 चेंडू 8 धावा. रन ऑफ बॉल इक्वेशन. उलटा ऑन साइडला बिग हिट केलाय. टीम मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव तर मिळेल. एका धावावर समाधान मानावं लागेल. 7 चेंडू 7 धावांची गरज. यावेळेस क्या वाद आहे. लांब आणखी एक लांब फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेश बने. सुरेश नावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड फटका आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार होतोय. स्कोर लेवल 6 धावा धावपलकावर ऍड केल्या जातील. 55 धावा धावपलकावर लागतात. नवीन गोलंदाजी मार्कवर विशाल. एका धावेची गरज आहे. 6 चेंडू 1 धावेचं समीकरण. विशाल रायडामध्ये विकेट सज्ज आहे. काय करताय, काय बिघडताय, काय मैदानाच्या आतमध्ये करताय. पतन. एका धावेसाठी आता मात्र संघर्ष चालू होईल. हे देखील पाहावं लागेल. 5 चेंडू 1 धावेची गरज. चला स्पीडअप घ्या. इन आउट थोडंसं फास्ट करा मित्रांनो. जास्तीचा वेळ घेऊ नका. अल्तोर संघ